दररोजच्या प्रवासात महामार्गासह अनेक रस्त्यावर बांधकाम साहित्य वाहतूक करणारे ओव्हरलोड डंपर दिसतात. त्यात चालू भरधाव गाडीतून सर्रासपणे वाळू किंवा कच मागील बाजूच्या फाळक्यामधून खाली पडत असते. वाळू जाड असल्याने ती हवेच्या वेगाने पाठीमागून येणाऱ्या 4 चाकी गाड्यांच्या काचांवर जोरदार आदळते. अशाच एका MG न्यूजच्या एक्सक्लुझिव्ह व्हिडिओमध्ये या वाळूमुळे चक्क 3 गाड्यांच्या काचा फुटल्या आणि हीच वाळू जर दुचाकी चालकाला लागली असती तर ती अंगावर मोठ्या जखमा झाल्या असत्या व चालक गंभीर जखमी झाला असता. मात्र वाऱ्याच्या वेगाने चालणाऱ्या डंपर चालकाला मागे काय होत आहे आणि कोणाला दुखापत होते याची कल्पना देखील नव्हती. त्यामुळे अशा गाड्या भरल्यानंतर चालकाने त्या वाहनाची तपासणी करणे अतिशय गरजेचे आहे. अन्यथा नाशिकमध्ये घडलेल्या सळई अपघाताची पुनरावृत्ती होऊ शकते. अशा वाहनावर RTO आणि ट्रॅफिक पोलीस यांनी दुर्घटना झाल्यावर कारवाई करण्यापेक्षा आधीच लक्ष दिले तर निष्पाप नागरिकांचा जीव व आर्थिक हानी नक्कीच वाचेल.